आपण जरा एक कल्पना करूया. आपण एका खिडकीबाहेर पाहत आहोत. समोर नेहमीच्या इमारती नाहीत, रस्ते नाहीत, सगळीकडे फक्त अथांग, एकदम काळाकुट्ट अंधार आहे. आणि त्या अंधारात आपली संपूर्ण पृथ्वी, जिथे आपण सगळे राहतो, ती एका छोट्या निळ्या गोळीसारखी तरंगत आहे. ती हळूहळू लहान होत जाते आणि अचानक ती एका महाकाय राखाडी पृष्ठभागामागे दिसेनाशी होते. अगदी बरोबर, पूर्णपणे दिसेनाशी होते. सगळीकडे फक्त गडद अंधार आणि नीरव शांतता. हे सगळं एखादं सायफाय सिनेमातलं दृश्य वाटतं ना? नक्कीच वाटतं. पण खरं सांगायचं तर काल म्हणजे 6 एप्रिल 2026 रोजी हे प्रत्यक्ष वास्तव होतं. हो, आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांसाठी. होय, त्यांनी चंद्राला प्रदक्षिणा घातली आणि चंद्राच्या अशा एका भागाचं दर्शन घेतलं जो म्हणजे मानवी डोळ्यांनी गेल्या अनेक दशकांपासून पाहिलाच नव्हता. आणि त्यांनी जे अनुभवलं ते त्यांनी शब्दांतत आणि काही अतिशय विस्मयकारक छायाचित्रांच्या माध्यमातून टिपलं आहे. अगदी. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच ऐतिहासिक प्रवासाच्या आत डोकावणार आहोत. हो, कारण त्यांनी पाठवलेले फोटो केवळ सुंदर नाहीयेत, म्हणजे ते खरोखर आपली विचार करण्याची पद्धत बदलून टाकणारे आहेत. होय. आपण या 10 दिवसांच्या प्रवासाचे टप्पे, त्या फोटोंमागचं जे विज्ञान आहे आणि मानवाने घेतलेली ही महाकाय झेप, हे सगळं आज समजून घेणार आहोत. तर मग आपण सुरुवात करूयात अगदी पहिल्या दिवसापासून. जेव्हा रॉकेटने उड्डाण केलं तेव्हा ते थेट चंद्राकडे गेले नाहीत, बरोबर? मला नेहमी हा प्रश्न पडायचा. नाही, अजिबात नाही. ही मोहीम खूपच अचूक आणि विचारपूर्वक आखलेली होती. पहिल्या दिवशी महाकाय रॉकेटने उड्डाण केलं आणि ओरायन यानाला पृथ्वीच्या कक्षेत नेऊन ठेवलं. पण लगेचच चंद्राकडे झेपावण्याऐवजी पुढील 2 दिवस हे यान पृथ्वीच्या जवळच कक्षेत फिरत राहिलं. थांबा, इथेच माझा थोडा गोंधळ उडतोय. जर मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट चंद्रावर जाणं होतं, तर मग पहिले 2 दिवस ते पृथ्वीच्याच कक्षेत का रेंगाळत होते? कारण म्हणजे हा वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय नाही का? मला असं वाटतं की हे हायवेवर गाडी वेगात चालवण्यापूर्वी आपण जशी गल्लीतच ब्रेक आणि इंजिन तपासून पाहतो, तसंच काहीसं होतं का हे? हे उदाहरण अगदी जवळ जाणार आहे, पण यात एक खूप मोठा फरक आहे. कोणता? बघा, हायवेवर गाडी बंद पडली तर तुम्ही बाजूला घेऊन मेकॅनिकला बोलावू शकता. पण अंतराळात, जिथे तुम्ही पृथ्वीपासून लाखो मैल दूर असता, तिथे मदतीसाठी कोणीच येऊ शकत नाही. बापरे, हे तर आहेच. हो ना. ओरायन यानातील लाईफ सपोर्ट सिस्टम, नॅव्हिगेशन आणि मुख्य म्हणजे इंजिन, हे सगळं निर्दोष चालणं गरजेचं होतं. म्हणजे तिथे चूक करायला वावच नाहीये? अजिबात नाही. जर एखादा बिघाड झालाच तर पृथ्वीच्या जवळ असताना मोहीम थांबवून सुरक्षितपणे परत येणं शक्य असतं. त्यामुळे तिथे सर्व्हिसिंग चुकली तर त्याचे परिणाम थेट जीवघेणे असतात. हां, आता समजलं. म्हणूनच गल्लीतच ब्रेक तपासणे हा अत्यंत शहाणपणाचा निर्णय होता. नक्कीच. सर्व सिस्टम्स व्यवस्थित आहेत हे निश्चित झाल्यावरच त्यांनी पुढचा टप्पा गाठला. आणि तो टप्पा म्हणजे ट्रान्सल्युनार इंजेक्शन, बरोबर? अगदी बरोबर. हा एक प्रचंड शक्तिशाली इंजिनचा धक्का असतो जो यानाला दिला जातो. या एका धक्क्याने ओरायन यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला छेदून थेट चंद्राच्या दिशेने फेकले गेले. आणि इथून सुरू झाला तो गडद अंतराळातील खरा प्रवास. म्हणजे 3रा आणि 4था दिवस त्यांनी फक्त प्रवास करण्यात आणि आपल्या निळ्याशार पृथ्वीला हळूहळू दूर जाताना पाहण्यात घालवला असेल. हो, तो अनुभव खूप वेगळा असतो. पण 5व्या दिवशी त्यांच्या प्रवासाला एक वेगळीच गती मिळाली. 5व्या दिवशी म्हणजे जेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने यानाला स्वतःकडे खेचायला सुरुवात केली. होय. आणि या संपूर्ण प्रवासात यानाने जी कक्षा निवडली होती तिला खगोलशास्त्रात फ्री रिटर्न ट्रॅजेक्टरी किंवा फिगर 8 ऑर्बिट म्हणतात. फिगर 8? म्हणजे इंग्रजी 8च्या आकड्यासारखा मार्ग? हो, अगदी तसाच. हे केवळ एका सरळ रेषेतील उड्डाण नव्हतं. यानाने पृथ्वीवरून निघून चंद्राला वळसा घातला आणि 8च्या आकड्यासारखा मार्ग तयार केला. पण मला एक सांगा, ही अशी गुंतागुंतीची फिगर 8 कक्षा का निवडली? थेट जाऊन परत येणं जास्त सोपं नाही का? तिथेच तर खरं इंजिनिअरिंग दडलेलं आहे. थेट जाण्यासाठी आणि तिथून परत वळण्यासाठी खूप जास्त इंधन लागतं. पण फिगर 8 कक्षेचा फायदा असा असतो की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर एका गोफणीसारखा किंवा स्लिंगशॉटसारखा केला जातो. अच्छा, म्हणजे यान चंद्राच्या जवळ जातं आणि चंद्र त्याला स्वतःभोवती फिरवून परत फेकतो. बरोबर. एका विशिष्ट कोनातून चंद्र त्याला पुन्हा पृथ्वीच्या दिशेने फेकून देतो. या प्रक्रियेत इंजिनचा कमीत कमी वापर होतो. वा, हे खूपच स्मार्ट आहे. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यानाचे मुख्य इंजिन चंद्राजवळ गेल्यावर अचानक बंद पडले तरीही काळजी करण्याचं कारण नसतं. का?
कारण खेळूया कक्षेच्या रचनेमुळे या नैसर्गिकरित्या पृथ्वीकडे सुरक्षित परत येऊ शकतं. बापरे, म्हणजे गुरुत्वाकर्षणच त्यांना आपोआप घरी घेऊन येईल ही खरंच कमाल आयडिया आहे. पण या प्रवासातील सर्वात चित्तथरारक क्षण 6व्या दिवशी आला असं मला वाटतं. हो, तो क्षण खरोखरच अभूतपूर्व होता. यानाने चंद्राच्या इतक्या जवळून प्रवास केला की त्यांनी एक असं दृश्य पाहिलं जे आपण पृथ्वीवरून कधीच पाहू शकत नाही. चंद्राने सूर्याला पूर्णपणे झाकून टाकलं आणि हे सूर्यग्रहण काही मिनिटांसाठी नाही तर तब्बल 54 मिनिटे चाललं. हो, 54 मिनिटे. म्हणजे बघा, पृथ्वीवर आपण सूर्यग्रहण पाहो तो जेमतेम 3-4 मिनिटे टिकतं. मग अंतराळात ते जवळजवळ 1 तास कसं काय टिकलं? यामागे भूमिती आणि दृष्टिकोनाचा म्हणजे पर्स्पेक्टिव्हचा खूप मोठा खेळ आहे. म्हणजे जर आपण चित्रपटगृहात अगदी पहिल्या रांगेत जाऊन बसलो तर समोरचा मोठा पडदा आपल्या दृष्टीतील सर्व काही झाकून टाकतो. आपल्याला आजूबाजूला काहीच दिसत नाही. तसं काहीसं. अगदी तसंच. हे उत्तम उदाहरण आहे. पृथ्वीवरून पाहताना चंद्र आणि सूर्य आकाशात साधारण एकाच आकाराचे दिसतात. हो, कारण सूर्य चंद्रापेक्षा 400 पट मोठा असला तरी तो 400 पट दूरही आहे. बरोबर. पण ओरायन यान चंद्राच्या इतक्या जवळून म्हणजे अगदी पृष्ठभागावरून उडत होतं की त्यांच्यासाठी चंद्राचा आकार सूर्याला दीर्घकाळासाठी लपवण्या इतका महाकाय झाला होता. बापरे. आणि यानाची स्वतःची गती आणि चंद्राची सावली यामुळे हे पूर्ण सूर्यग्रहण 54 मिनिटे टिकून राहिलं. आणि या 54 मिनिटांच्या पूर्ण सूर्यग्रहणामुळे अंतराळवीरांना जे पाहायला मिळालं ते पृथ्वीवरून दिसणं जवळजवळ अशक्य असतं. म्हणजे मी आर्टेमिस 2 इन इक्लिप्स हे जे छायाचित्र आहे ते पाहत होते. त्यात स्पष्ट दिसतंय की गडद चंद्राच्या कडेभोवती एक अतिशय तेजस्वी चकाकणारं वलय निर्माण झालंय. ते वलय नक्की काय आहे? ते जे तेजस्वी वलय आहे त्याला सूर्याचा कोरोना म्हणतात, किंवा सोप्या भाषेत सूर्याचं बाहेरील वातावरण. अच्छा, पण ते एरवी का दिसत नाही? कारण एरवी सूर्याच्या पृष्ठभागावरील प्रकाश इतका प्रखर असतो की हा कोरोना आपल्या डोळ्यांना दिसतच नाही. या कोरोनाचं तापमान लाखो अंश सेल्सिअस असतं. खरगोल झाकल्यामुळे ते शक्य झालं. बरोबर. जेव्हा चंद्राने सूर्याचा तो गोल झाकून टाकला तेव्हा कोणत्याही वातावरणाचा अडथळा नसलेल्या अंतराळात ओरायनच्या कॅमेऱ्यांनी या कोरोनाचे अत्यंत सूक्ष्म आणि स्पष्ट तपशील टिपले. वैज्ञानिकांसाठी हा डेटा खूप खूप मोलाचा आहे. मी त्या फोटोंमधील आणखी एका गोष्टीने खूप भारावून गेले. सोलर एक्लिप्स ऑफ द हार्ट नावाचा जो फोटो आहे. हो, तो ओरायन यानाच्या सोलर पॅनेलवरील एका कॅमेराने घेतला आहे. हो, तोच. त्या फोटोत सूर्याच्या प्रकाशात एरवी लपून जाणारे काही ग्रह या अंधारामुळे स्पष्ट दिसत आहेत. डाव्या बाजूला शुक्रग्रह एका रुपेरी ठिपक्यासारखा चमकतोय. खालच्या कडेला शनी आहे आणि अगदी उजवीकडे मंगळ ग्रह दिसतोय. हो, ते तीनही ग्रह एकाच फ्रेममध्ये आले आहेत. पण मला सांगा, अंतराळातून हे ग्रह दिसणे इतकं विशेष का आहे? आपण पृथ्वीवरूनही रात्री ग्रह पाहतोच ना? हो, पाहतो. पण हे विशेष आहे कारण ते आपल्याला अंतराळातील व्हॅक्यूमची किंवा पोकळीची जाणीव करून देतं. म्हणजे कसं? बघा, पृथ्वीवर आपल्याकडे वातावरण आहे जे सूर्याचा प्रकाश विखुरतं आणि आकाश निळं करतं. त्यामुळे दिवसा आपल्याला तारे किंवा इतर ग्रह दिसत नाहीत. बरोबर. पण अंतराळात प्रकाश विखुरण्यासाठी हवाच नसते. त्यामुळे जेव्हा चंद्राने सूर्याला झाकलं तेव्हा तिथला अंधार इतका परिपूर्ण होता की अब्जावधी किलोमीटर दूर असलेले हे ग्रह अगदी हिऱ्यांसारखे चमकून उठले. अरे चा! हे दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. आणि या सगळ्या अंधारात चंद्राचा जो भाग पृथ्वीकडे होता तो पूर्णपणे काळाकुट्ट दिसत नव्हता. हे मी फोटोत नोटीस केलं. त्यावर एक मंद असा निळसर पांढरा प्रकाश दिसत होता. होय, त्याला अर्थ शाईन म्हणतात. अर्थ शाईन? हो, हे अगदी सोपं विज्ञान आहे. जसा चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडून आपली रात्र थोडी उजळते तसंच पृथ्वीवरून परावर्तित झालेला सूर्याचा प्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावर पडतो. अगदी बरोबर. पृथ्वी चंद्रापेक्षा खूप मोठी असल्यानं पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश चंद्रावर एक प्रकारचा मंद उजेड निर्माण करतो. अंतराळवीरांनी चंद्राच्या जवळून हा पृथ्वीचा प्रकाश अनुभवला. पण हा अर्थ शाईनचा उजेड जास्त काळ टिकला नाही, बरोबर? कारण या प्रकाशानंतर जे घडलं ती खऱ्या अर्थाने या मोहिमेची सर्वात मोठी कसोटी होती. हो, ती वेळ अत्यंत निर्णायक होती. संध्याकाळी 6:41 ओरायन यानाच्या खिडकीतून पृथ्वीचा अस्त टिपण्यात आला.
अर्थ सेट. हो, अर्थ सेट, अ सेटिंग अर्थ आणि दी एज ऑफ टू वर्ल्ड्स या नावांची जी छायाचित्र आहेत ती बघून एक वेगळीच भावना दाटून येते. खड्ड्यांनी आणि विवरांनी भरलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या पार्श्वभूमीवर आपली निळी पृथ्वी एका कोरीसारखी मावळताना दिसत आहे. त्यात ऑस्ट्रेलिया आणि ओशनिया खंडावर ढगांचे पांढरे पुंजके अगदी स्पष्ट दिसत आहेत. ते फोटो म्हणजे मानवी अस्तित्वाची एक फ्रेम आहे. पण या अस्तामागे एक अत्यंत गंभीर वैज्ञानिक घटना लपलेली होती. कोणती? पृथ्वी मावळ्याच्या अवघ्या 3 मिनिटांनंतर ओरायन या यानाने चंद्राच्या पलीकडील अंधाऱ्या भागात, म्हणजे ज्याला आपण फार साईड म्हणतो, तिथे प्रवेश केला. आणि त्याच क्षणी त्यांचा पृथ्वीशी असलेला संवादाचा सर्व संपर्क पूर्णपणे तुटला. पूर्णपणे म्हणजे मिशन कंट्रोलशी बोलता येत नाही, कोणताही डेटा पाठवता येत नाही? काहीच नाही. सलग 40 मिनिटे. पण असं अचानक का होतं? कारण आपले जे सर्व रेडिओ सिग्नल्स आहेत ते प्रकाश किरणांसारख्या एका सरळ रेषेत प्रवास करतात. अच्छा. ते चंद्रासारख्या महाकाय खडकाळ गोलाच्या आरपार जाऊ शकत नाहीत किंवा त्याला वळसा घालून जाऊ शकत नाहीत. जेव्हा यान चंद्राच्या मागच्या बाजूला गेलं तेव्हा पृथ्वी आणि यान यांच्यामध्ये स्वतः चंद्र एक प्रचंड मोठी भिंत बनून उभा राहिला. बापरे. त्यामुळे सलग 40 मिनिटांसाठी तो काळ संपूर्ण ब्लॅकआउटचा होता. बापरे, विचार करा, 40 मिनिटांची ती शांतता किती वजनदार असेल. तुमचं संपूर्ण जग, तुमच्या ओळखीचे अब्जावधी लोक असलेली ती एकमेव निळी जागा. हो. कारी आणि अथांग अनंत अंतराळ, मदतीसाठी कोणीही नाही. आणि तिथेच अंतराळवीरांच्या मानसिक प्रशिक्षणाचा खरा कस लागतो. त्यांना अशा पूर्णपणे एकाकी आणि संपर्करहित परिस्थितीचा सामना करण्यासाठी वर्षांवर्षे तयार केलेलं असतं. ते साहजिकच आहे. जर त्या 40 मिनिटांत काही बिघाड झालाच तर त्यांना स्वतःच निर्णय घ्यायचे असतात. पण एक गोष्ट विशेष आहे. काय? याच शांततेत आणि एकांतात त्यांनी चंद्राच्या त्या न दिसणाऱ्या भागाचे काही सर्वात स्पष्ट आणि ऐतिहासिक फोटो टिपले. हो, त्या फोटोनी तर खऱ्या अर्थाने आपल्याला चंद्राचा एक नवीन चेहरा दाखवला. आपण शॅडोज ॲट दी एज ऑफ लुनार डे या फोटोबद्दल बोलूया. तो फोटो खरंच खूप खास आहे. त्यात एक रेष स्पष्ट दिसते जिथे प्रकाश आणि अंधार विभागला गेलाय. त्याला खगोलशास्त्रात टर्मिनेटर लाईन म्हणतात. ही चंद्रपृष्ठावरील दिवस आणि रात्र यांच्यातील सीमारेषा असते. जेव्हा आपण या रेषेवरून पाहतो तेव्हा सूर्यप्रकाश अत्यंत तिरपा किंवा कमी कोनातून पडत असतो. म्हणजे जसं संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपली सावली खूप लांब पडते तसं. अगदी अचूक. आणि चंद्रावर वातावरण नसल्यामुळे प्रकाश विखुरला जात नाही. त्यामुळे अंधार आणि प्रकाश यातील फरक अत्यंत तीक्ष्ण असतो. या तिरप्या प्रकाशामुळे चंद्रावरील डोंगरांची आणि विवरांची अत्यंत लांब आणि काळीभोर सावली पडते. आणि म्हणूनच तो फोटो इतका स्पष्ट दिसतो. हो. या सावल्यांमुळे चंद्राचा पृष्ठभाग अत्यंत खडबडीत, विस्कळीत आणि त्रिमितीय म्हणजे 3D स्वरूपात स्पष्ट दिसतो. त्या फोटोमध्ये जूल, बिरखॉफ आणि स्टेबिन्स यांसारखी मोठी विवरे म्हणजे मोठे खड्डे स्पष्ट दिसत आहेत. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते ओहम विवर या खड्ड्याने. ओहम क्रेटर. हो. फोटोत त्याचा पृष्ठभाग अगदी समतल आणि सपाट दिसतोय, पण त्याच्या अगदी मध्यभागी एक टोकदार शिखर उभं आहे. म्हणजे एखादा अश्नी आदळल्यावर खड्डा पडणं मला समजू शकतं, पण मध्यभागी असा डोंगर कसा तयार होतो? हे समजून घेण्यासाठी आपल्याला भौतिकशास्त्राच्या नियमांकडे जावं लागेल. बरं. जेव्हा एखादी अतिशय मोठी अश्नी ताशी हजारो किलोमीटर वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर आदळते तेव्हा त्या प्रचंड गतीज ऊर्जेचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं. म्हणजे खूप जास्त उष्णता निर्माण होते. हो. इतकी उष्णता आणि दबाव असतो की तिथला कठीण खडक काही क्षणांसाठी चक्क द्रवरूप होतं. म्हणजे दगडाचं पाणी होतं. बरोबर. आता कल्पना करा, तुम्ही एका शांत तळ्यात एक मोठा दगड फेकला. दगड पाण्यात पडल्यावर काय होतं? आधी एक खड्डा तयार होतो आणि लगेचच पाण्याचा एक थेंब मध्यभागातून उसळून वर येतो. चंद्रावरही अगदी असंच होतं. तो द्रवरूप झालेला खडक आघातानंतर मध्यभागातून उसळून वरच्या दिशेने उडतो. अरे बापरे. पण अंतराळातील अतिशय थंड तापमानामुळे आणि चंद्राच्या कमी गुरुत्वाकर्षणामुळे तो खडक वर उसळलेला असतानाच काही सेकंदात तिथेच गोठतो. आणि एका शिखराचं रूप घेतो. अगदी बरोबर. याला सेंट्रल पीक म्हणतात. ओहम विवरामध्ये हे शिखर आपल्याला अब्जावधी वर्षांपूर्वीच्या त्या प्रलयंकारी आघाताची साक्ष देतं. बापरे. म्हणजे आपण जो फोटो पाहत आहोत तो केवळ एक खड्ड्याचा नसून एका महाकाय स्फोटाच्या गोठवलेल्या क्षणाचं चित्र आहे. अब्जावधी वर्षांपूर्वीची एक हिंसक घटना एका सेकंदात फ्रीज झाली आहे. हे खरंच अफाट आहे. हो ना.
आणि याच छायाचित्रांच्या खजिन्यामध्ये ओरिएंटल बेसिन नावाच्या एका विशाल रचनेचेही फोटो आहेत. अ न्यू व्ह्यू ऑफ द मून या फोटोमध्ये ते स्पष्ट दिसतंय. ओरिएंटल बेसिन हे चंद्रावरील सर्वात लक्षवेधी आणि गुंतागुंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे. हा एक तब्बल 600 मैल रुंद असा विवर आहे, ज्याच्या कडेला वर्तुळाकार पर्वतांच्या रांगा आहेत. विशेष म्हणजे हे बेसिन चंद्राच्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या भागांच्या अगदी सीमारेषेवर आहे. म्हणजे पृथ्वीवरून ते पूर्ण दिसत नाही का? नाही, पृथ्वीवरून तो कधीतरी अगदी थोडासाच पाहता येतो, पण ओरायन यानाने त्याच्या अगदी वरून उड्डाण केल्यामुळे त्याचे अत्यंत स्पष्ट तपशील मिळाले. बरं. जेव्हा इतका मोठा आघात होतो तेव्हा लाखो टन खडक आणि धूळ आकाशात फेकली जाते. हे तुकडे जेव्हा पुन्हा चंद्रावर आदळतात तेव्हा ते मुख्य बेसिनच्या बाजूला छोट्या छोट्या खड्ड्यांच्या रांगा तयार करतात. यांना सेकंडरी क्रेटर चेन्स म्हणतात. आणि या जुन्या जखमांवर अजून नवीन जखमा झालेल्या दिसतात. शॅडोज अक्रॉस वाविलोव्ह क्रेटर नावाच्या फोटोत वाविलोव्ह विवर दिसतं, जे त्याहून जुन्या आणि मोठ्या हर्ट स्प्रंग बेसिनच्या कडेवर वसलेलं आहे. होय. आणि त्यासोबतच ब्रायजेस नावाचे एक छोटं पण अतिशय चमकदार विवर दिसतंय. या विवरातून काही किरणांसारखे पांढरे पट्टे चहूबाजूंना पसरले आहेत. आणि आश्चर्य म्हणजे हे पट्टे तब्बल 250 मैलांपर्यंत पसरलेले आहेत. ते पांढरे पट्टे म्हणजेच आघाताच्या वेळी बाहेर फेकली गेलेली धूळ आणि खडक आहेत. हे आपल्याला चंद्राच्या अत्यंत हिंसक भूतकाळाची सतत जाणीव करून देत असतात. इथे मला एक गोष्ट विचारल्याशिवाय राहत नाही. विचारा ना. जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्राकडे पाहतो तेव्हा आपल्याला चंद्रावर प्राचीन लावारसाचे गुळगुळीत आणि काळे डाग दिसतात. चंद्राचा चेहरा शांत वाटतो. हो. पण या मोहिमेत अंतराळवीरांनी जो चंद्राच्या मागच्या भागाचे फोटो घेतले, उदाहरणार्थ साऊथ पोल ॲटकिन बेसिनचा जो फोटो आहे, हा संपूर्ण मागचा भाग इतका विस्कळीत, खड्ड्यांनी भरलेला आणि उद्ध्वस्त का वाटतो? दोन्ही बाजूंमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक का आहे? हा खगोलशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि रंजक मुद्दा आहे. चंद्राचा जो भाग पृथ्वीकडे नेहमी असतो, तिथे अब्जावधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला होता. अच्छा. तो लावारस पसरला आणि त्याने अनेक जुने खड्डे बुजवून तो भाग गुळगुळीत केला, ज्याला आपण मारिया किंवा चंद्राचे समुद्र म्हणतो. म्हणजे तो भाग एक प्रकारे रिपेअर झाला. बरोबर. पण चंद्राचा जो मागचा भाग आहे तिथे लावारसाचे इतके मोठे प्रवाह नव्हते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्राचा हा मागचा भाग गेल्या अब्जावधी वर्षांपासून एका ढालीसारखे काम करत आहे. ढाल म्हणजे मथवीसाठी. अगदी बरोबर. अंतराळातून येणारे असंख्य लघुग्रह, धूमकेतू आणि अश्नी जेव्हा पृथ्वीच्या दिशेने येतात तेव्हा अनेकदा ते चंद्राच्या या मागच्या भागावर आदळतात. बाप रे. त्यामुळे तो भाग इतका उद्ध्वस्त आणि खड्ड्यांनी चाळण झालेला दिसतो. साऊथ पोल ॲटकिन बेसिन हे तर चंद्रावरील सर्वात जुने आणि मोठे विवर आहे, जे अब्जावधी वर्षांच्या आघातांचा इतिहास स्वतःमध्ये सामावून आहे. म्हणजे एक प्रकारे चंद्राने स्वतःवर हे घाव सोसून पृथ्वीचं आणि पर्यायाने आपलं रक्षण केलं आहे. नक्कीच. हे खरंच खूप भावूक करणारं आहे. आपला हा चंद्र केवळ आकाशातील एक सुंदर उपग्रह नाही, तर अब्जावधी वर्षांपासून तो पृथ्वीचा मूक रक्षक म्हणून उभा आहे. होय. आणि आता हीच ऐतिहासिक आर्टेमिस 2 मोहीम आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. होय. 10व्या दिवशी हा संपूर्ण प्रवास पूर्णत्वास जाईल. खोल अंतराळातून ताशी हजारो किलोमीटरच्या प्रचंड वेगाने पृथ्वीकडे परतताना ओरायन यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. हवेच्या घर्षणामुळे यानाच्या बाहेर हजारो अंश सेल्सिअस तापमानाच्या आगीच्या ज्वाला निर्माण होतील, ज्याला फायरी रिएंट्री म्हणतात. बरोबर. फायरी रिएंट्री या अग्निपरीक्षेतून हे यान सुरक्षितपणे प्रवास करेल आणि शेवटी पॅसिफिक महासागरात उतरेल. या 10 दिवसांच्या यशस्वी आकृतीबंधाने मानवासाठी भविष्यातील अनेक मोहिमांचा आणि कदाचित चंद्रावर वस्ती करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 10 दिवस, 23 लाखांहून अधिक मैलांचा प्रवास आणि अशी छायाचित्रे जी मानवी इतिहासात कायमची कोरली जातील. या पूर्ण चर्चेच्या शेवटी एक विचार माझ्या मनात सतत घोळतोय. कोणता विचार? आज आपण एका छोट्याशा खिडकीतून केवळ एका फ्लायबाय उड्डाणाच्या आधारे चंद्राचे अब्जावधी वर्षांचे रहस्य, ते भयानक विस्कळीत विवर, गोठलेले स्फोट आणि ती न पाहिलेली सुंदरता इतक्या स्पष्टपणे उलगडू शकलो. नक्कीच. पण विचार करा, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने तिथे कायमस्वरूपी तळ उभारू, जेव्हा अंतराळवीर तिथे प्रत्यक्ष राहून प्रयोग करतील, तेव्हा या अथांग विश्वाबद्दल आपल्याला अजून काय काय पाहायला मिळेल.
हे खरंच कल्पनेच्या पलीकडचं आहे. हो ना, आजच्या त्या छोट्याशा खिडकीने आणि त्या 40 मिनिटांच्या शांततेने केवळ एक सुरुवात केली आहे. पण भविष्यात हीच खिडकी आपल्यासाठी संपूर्ण ब्रह्मांडाची दारं उघडणारी ठरू शकते. आणि तो दिवस आता फार दूर नाहीये.